लॉंग एक्सपेरिमेंट्समधली स्प्रिंग मास ऑसिलेटरची जी L2 नंबरची स्लिप आहे ती जर तुमच्या समोर आली प्रॅक्टिकल एक्झाममध्ये तर तुम्हाला काय काय लिहायचं याच्यावरती एक नजर टाकूया. मागच्या वेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं त्या पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला मास ऑफ द स्प्रिंग कॅल्क्युलेट करायला सांगितले. म्हणजे जिथे आपण ती जी स्प्रिंग आहे त्याला आपण जे काही वेट्स जे आहेत ते आपण ॲड करतो आणि त्यानंतर जे स्प्रिंग जे आहे ते आपण ऑसिलेट करतो आणि जे नंबर ऑफ ऑसिलेशन्स मोजतो आणि करस्पॉन्डिंग त्याचा टाइम पिरियड जो मोजतो तो जो बी पार्ट आहे आपला त्याच्यावरची आधारित ही एक स्लिप आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीने 5 कॅपिटल एमच्या त्या व्हॅल्यूसाठी आपल्याला काय करायचंय तर ऑसिलेशन्स मोजायचे म्हणजे टाइम पिरियड मोजायचं ऑसिलेशनसाठी असं त्यांनी सांगितलंय. त्यानंतर तुम्ही T² अगेन्स्ट एमचा ग्राफ प्लॉट करा आणि त्याच्यावरून मास ऑफ द स्प्रिंग जो आहे तो डिटरमाइन करा असं या स्लिपमध्ये सांगितलंय. आता जर ही स्लिप समोर आली तर काय काय पद्धतीने आपल्याला लिहायचं एम ॲपरेटस त्याच्यावरती एक नजर टाकूया. एम मध्ये आपल्याला काय लिहिता येईल बघा. आपल्याला सगळ्यात सुरुवातीलाच आपल्याला माहिती आहे तळाला दिलेलं होतं की हेन्स फाइंड द मास ऑफ द स्प्रिंग. त्यामुळे आपण एम मध्ये लिहिलं आहे टू फाइंड द मास ऑफ द गिवन स्प्रिंग युजिंग स्प्रिंग मास ऑसिलेटर सिस्टम. ॲपरेटसमध्ये जे मागच्या वेळी मी तुम्हाला म्हटलं होतं त्या पद्धतीने जसं तुम्हाला जमेल तसं तुमच्या समोर जे साहित्य दिसतंय ते लिहून टाका. स्प्रिंग विथ क्लॅम्पिंग अरेंजमेंट, पॉइंटर, मीटर स्केल, वेट्स, स्टॉपवॉच ETC. इथे स्टॉपवॉच फक्त एक ॲडिशनल झाले. मागचा जो आपले जो पार्ट होता त्याच्यामध्ये आपण कुठेही घड्याळाचा वापर करत नव्हतो कारण ऑसिलेशन्स आपण मोजत नव्हतो, आपण एक्सटेन्शन मोजत होतो. डायग्राम जी आहे ती आत्ताही मी तुम्हाला इथे लिहिले ॲज गिव्हन इन द फिजिक्स प्रॅक्टिकल नोटबुक. म्हणजे प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये जी डायग्राम काढलेली आहे तीच तुम्हाला इथे काढायची आहे. हे असं लिहायचं नाही आहे. पुन्हा एकदा रिमाइंडर देतो. आणि त्यानंतर फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला काय लिहायचा आहे कारण की आपल्याला मास ऑफ द स्प्रिंग कॅल्क्युलेट करायचे. त्यामुळे इथे आपण लिहितोय मास ऑफ द स्प्रिंग म्हणजे MS कसं लिहिणार आपण तर 3 × x इंटरसेप्ट. आता एक्स इंटरसेप्ट जो कुठचा आहे तो त्या ग्राफचा आहे तर ते इथे मी मेन्शन केलं नाही आहे. तुम्हाला जर तिथे पुढे लिहायचं असेल तर तुम्ही पुढे लिहू शकता 3 × x इंटरसेप्ट ऑफ द ग्राफ ऑफ T² अगेन्स्ट M. सो त्या पद्धतीने जर तुम्ही केलात तर ते चालण्यासारखं आहे बघा कारण की तो जो मला वाटतं ग्राफ आपण काढलाय तो T² अगेन्स्ट Mचाच ग्राफ काढलेला आहे. ओके, या पद्धतीने पुढे लिहून टाका म्हणजे आणखीन हा मुद्दा थोडक्यात क्लिअर होईल. त्यानंतर आपल्याला जे करायचंय ते म्हणजे फॉर्म्युला नंतर तुम्हाला माहिती आहे की ऑब्झर्वेशन्स आपल्याला लिहायचे. 3 बेसिक ऑब्झर्वेशन आपण लिहितोय. मास ऑफ द हँगर जे 50 ग्रॅम आहे आणि जे स्टॉपवॉच आहे आपण वापरतोय त्याचा इथला लिस्ट काउंट जो आहे तो 1 सेकंड आहे. तुम्ही जर ते डिजिटल क्लॉक वापरला तर त्याचा लिस्ट काउंट वेगळा असेल. तुम्हाला माहिती आहे की सेकंड म्हणजे आता जो मी म्हणतोय हे रेग्युलर जे आपलं घड्याळ असतं जिथे 1 सेकंद 2 सेकंद असंच आपण मोजू शकतो. डिजिटल स्टॉपवॉच जे असतं त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सेकंदाचे पण भाग होतात आणि त्यामुळे तर तसं असेल तुमच्याकडे घड्याळ तर तुमचं जे स्टॉपवॉच आहे त्याचा लिस्ट काउंट थोडासा वेगळा येईल. 0.1 सेकंड पण असेल किंवा 0.01 सेकंड असं सुद्धा असेल. या पद्धतीने तुम्ही ते लक्षात घ्या. आणि त्यामुळे काय होईल म्हणजे जो तुम्ही टाइम पिरियड मोजताय ना तो ॲक्च्युली मग पॉईंटमध्ये जाईल. म्हणजे समजा ज्याचा लिस्ट काउंट 0.1 सेकंड आहे त्याचं काय होईल तर तो तुम्ही टाइम पिरियड मोजताना 15.1 सेकंड 15.2 सेकंड असं पण मोजू शकता. पण आपलं जे स्टॉपवॉच आहे त्याचा लिस्ट काउंट 1 सेकंड असल्यामुळे आयदर 15 सेकंड मोजाल किंवा डायरेक्ट मग 16 सेकंड 17 सेकंड असं मोजणार. म्हणजे एका सेकंदाने फरक पडणार आहे. बरोबर आहे. जर 0.1 सेकंड इतका जर त्याचा लिस्ट काउंट असेल त्या स्टॉपवॉचचा तर मग 15.1 15.2 असं म्हणजे 15 ते 16च्या मधली पण पुन्हा तुम्हाला रिडिंग घेता येतात. हे लक्षात घ्या. त्यामुळे कुठला स्टॉपवॉच वापरता त्याच्यानुसार तुम्हाला त्याचा लिस्ट काउंट लिहायचा आहे. ओके, सो त्याच्यानंतर तुमचं असणार आहे ऑब्झर्वेशन टेबल जे मी तुमच्या समोर ठेवलंय बघा. इथे कॅपिटल M जो आहे तो तुम्हाला दिसतोय सेकंड कॉलममध्ये आणि लास्टला आपण T² आपण कॅल्क्युलेट करून घेतलाय. 20 ऑसिलेशनसाठी लागणारा वेळ जो आहे तो आपण काढलाय आणि त्याच्यावरून मग आपण एकाच ऑसिलेशनसाठी लागणारा टाइम पिरियड काढलाय. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये उदाहरणार्थ 20 ऑसिलेशनसाठी आपल्याला 11 सेकंद लागलेत बघा आणि त्यामुळे एका ऑसिलेशनला 0.55 सेकंद इतका वेळ लागतो. सो T² म्हणजे ते 0.55 स्क्वेअर केलेलं तुम्हाला या ठिकाणी दिसतोय बघा. सो हे मी तुम्हाला म्हणतोय ते. सो याचा स्क्वेअर हा अशा पद्धतीने T² अगेन्स्ट M हे तुमचं ऑब्झर्वेशन टेबल तयार होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरून ग्राफ काढायचा आहे. इथे मी जो तुम्हाला म्हटलं ना मगाशी जो की एक्स इंटरसेप्ट असं म्हटलं आहे बघा मास ऑफ द स्प्रिंग इथे लिहिले. ॲक्च्युली हे तुम्ही कॅल्क्युलेशनमध्ये सुद्धा वेगळं लिहू शकता. इथे लिहायचं असेल तर इथे लिहिलं तरी हरकत नाही पण बेटर की आपल्याला कॅल्क्युलेशन वेगळ्या ठिकाणी करता येत आहे. म्हणजे ग्राफच्या इथे बाजूला जागा पण असणार आहे मागे. ओके, तिथे केलं तरी चालेल किंवा मेन एक्सपेरिमेंट जिथे करत असतात तिथे हे मग कॅल्क्युलेशन मास ऑफ द स्प्रिंग तिथे कॅल्क्युलेट करून घेतला तरीही हरकत नाही. 3 × x इंटरसेप्ट असणार आहे आणि तो ग्राफ होऊन फक्त त्या इंटरसेप्टची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, ग्राफ काढत असताना पुस्तकामध्ये होतं म्हणून मी बघा काय केलंय इथे जरा नीट लक्ष द्या. इन kg म्हटलंय आणि पुढे × 10⁻³ असं म्हटलंय. हा ओके, सो हे kg मध्ये कन्वर्ट झालं. ॲक्च्युली हे ग्रॅममध्ये आहे तुम्हाला माहिती आहे
की 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. सो 10⁻³ ने मी मल्टिप्लाय करून ठेवले, म्हणजे याचा अर्थ हा प्रत्येक नंबरला गुणले. जर तुम्हाला हे शक्य झालं तर 50 × 10⁻³ 100 × 10⁻³ 150 × 10⁻³ अशा पद्धतीने ते लिहून टाका, कारण ते kg मध्ये होतं म्हणून. ओके, एरवी जर तुम्हाला हे 10⁻³ लिहायचं नसतील तर मास एम इन ग्रॅम नुसतं जी लिहून टाका, आणि मग इथे कॅल्क्युलेशनमध्ये इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतो का 10⁻³ हे लिहायची गरज नाही. डायरेक्ट 3 × 12.5 म्हणजे 37.5 हे तुमचं ग्रॅममधलं उत्तर येईल. जर इथे तुम्ही ग्रॅम जी करणार असाल तर इथलं हे 10⁻³ हा कॉमन आहे, हा काढून टाका. आणि इथे तुम्हाला एक्स इंटरसेप्ट दिसतोय बघा. तुमच्या लक्षात आलं असेल 1 सेंटीमीटरवरती जर तुम्ही इथे बघितलात तर इथे 25 होणार आहे. थोडक्यात इथे स्केलवरती पण तुम्हाला दिसते, बरोबर आहे. म्हणजे याचाच अर्थ काय होईल, अर्धा जर तुम्ही सेंटीमीटर बघितलं तर 12.5 होतो. म्हणजे जिथे आपण हा जो ग्राफ काढलाय याची जी स्ट्रेट लाईन आली आहे ना ती बघा, इथे काय झाली आहे, बरोबर हे 0.5 वरती आपल्याला मार्क दिसतोय. म्हणजे हे जे मी म्हणतोय तुम्हाला 0.5 वरती, तर तो तुमचा किती येतो, तो 12.5. कारण 1 सेंटीमीटरची किंमत आहे 25, म्हणजे अर्ध्या सेंटीमीटरची होते 12.5 12.5. सो 3 × 12.5 असं त्यांनी म्हटलंय. सो ते आपण गुणाकार केलाय आणि तो 37.5 ग्रॅम असं लिहिलंय. मी इथे लिहून दाखवलंय. तुम्ही ऍक्च्युअली ते कॅल्क्युलेशनमध्ये पण अशा पद्धतीने जे तुमच्या समोर आत्ता मी ठेवलंय तसं लिहू शकता. सो मास ऑफ द स्प्रिंग या पद्धतीने मी कॅल्क्युलेट कराल आणि मग तुमचा रिझल्ट शेवटी येईल मास ऑफ द गिव्हन स्प्रिंग इज इक्वल टू 37.5 g. ओके, लिहिताना शक्यतो जी लिहा, GM लिहितात काही लोक. म्हणजे मी तुम्हाला नेहमी म्हणतो त्या पद्धतीने की आपण ते 11वी मध्ये शिकलोय बघा, जी युनिट आहे ना ते जी मध्ये लिहितात, आपण GM वगैरे असं लिहित नाही. त्यामुळे kg g असं आहे ते, बरोबर ना. सो या पद्धतीने तुमचा हा या ठिकाणचा रिझल्ट येऊन जाईल. याच्यामध्ये आपल्याला दुसरं काही काढायचं नव्हतं, त्यामुळे रिझल्ट हा एवढासा सफिशियंट आहे.